पुऱ्या बिलकुल तेलकट झालेल्या नाही आहेत आणि एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। या पुऱ्या बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आधी बघूयात। इथं मी घेतलेले आहे 2 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी डाळीचं पीठ, त्यासोबतच 1 चमचा धने पावडर, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, 2 ते 3 चमचे पांढरे तीळ आणि कोथिंबीर। एक वाटण करायचं आहे, त्यासाठी मी घेतलेल्या आहेत थोड्याशा हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे, थोडासा ओवा आणि लसूण। आता आपल्याला हे मिक्सरमधनं जाडसर वाटून घ्यायचं आहे। मी पीठ मळण्यासाठी इथं कोमट पाणी घेतलेलं आहे। आपल्याला पीठ पातळ मळायचं नाहीये, थोडंसं घट्टसरच मळायचं आहे। हा सगळा मसाला आणि कोथिंबीर आपण पिठाला व्यवस्थित चोळून घेऊया। साधारणपणे ह्या पुऱ्या 15 दिवस टिकतात। ह्या पुऱ्या तुम्ही मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी देऊ शकता। पीठ आपलं मळून झालंय, आता याला काही भिजत ठेवायची गरज नाहीये, आपण डायरेक्ट आता पुऱ्या लाटायला घेऊया। आधी आपण याचे गोळे बनवून घेऊयात सगळे। तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। सगळे गोळे बनवून झालेत, आता आपण पुऱ्या लाटूया। इथं मी लाटताना गव्हाचं पीठ वापरतेय। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। पुऱ्या सगळ्या लाटून झाल्यात, आता आपण हे तळून घेऊया। गॅसवर तेल तापत ठेवलेलं आहे। सुरुवातीला पुरी तेलात सोडताना आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे आणि नंतर गॅस मीडियम करायचा आहे, म्हणजे पुरी चांगली टम्म फुगते। या पुऱ्या आपण ज्वारीच्या पिठापासून बनवल्या असल्यामुळे काही पुऱ्या फुगतात, काही फुगत नाहीत। अशा गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्यायच्यात पुऱ्या आपल्याला। सगळ्या पुऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत। पुऱ्या बिलकुल तेलकट झालेल्या नाहीत आणि एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता।